किरवली संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहेत पॉवर प्लेचे तनिष. अल्टरनेट एक जण एकायला दोघं कसे जातात. बॅट्समन कोण आहे? अद्वैत आणि अजिंक्य. अद्वैत यांनी एका धावेने आपले तसेच संघाचे खाते उघडलेले आहे. तनिष यांच्या पुढील चेंडूंचा सामना करतील अजिंक्य. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. थोडेसे गचा असे क्षेत्र पण एकाच धावेवर समाधान मानत अजिंक्य आणि धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या पोहोचते ती 2 धावा जिंकण्यासाठी निर्धारित 10 षटकांमध्ये. शहाऐंशी धावांची गरज. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि पहिला चौकार अद्वैत यांच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. पॉवर प्लेचे पहिले षटक मार्गस्थ. तनिष यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तनिष यांचा पुढील चेंडू अद्वैत यांना. थोडासा आखोड टप्प्याचा चेंडू. अद्वैत यांना काही समजलेलं नाही बॉलर थ्रू मध्ये. निर्धाव चेंडू. तनिष यांचा पुढील चेंडू अद्वैत यांना. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आणि एका धावेवर समाधान मानावे लागेल. चांगले असे क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू काही समजलेला नाही अजिंक्यांना. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर उमया संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. चांगली अशी गोलंदाजी तनिष यांची. एक चौकार लागून देखील त्याने फक्त 7 धावा दिल्या. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत जयदीप. जयदीप यांचा सामना करतील अद्वैत. पॉवर प्लेचे दुसरे षटक. वाईट ना. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. जयदीप यांचा पुढील चेंडू अद्वैत यांना. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने कट केला चेंडू आणि पहिली विकेट मिळालेली आहे जयदीप यांना. अद्वैत यांच्या रूपाने उमया संघाला पहिला हादरा बसलेला आहे. चांगली अशी गोलंदाजी
जयदीप यांची. तसा सुंदर असा झेल. मैदान क्रमांक 2 वर जे चेंडू गेले ते परत आलेले नाही आहेत. शिरगाव टीम आपण चेंडू परत दिलेला नाही आहे. शिरगाव टीम मैदान क्रमांक 2. फलंदाज उमया संघाकडून येत आहेत मितेश. अशी गोलंदाजी करताना जयदीप किरवली संघासाठी. जयदीप यांचा सामना करतील मितेश. ओ सुंदर असा चेंडू थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 9 धावा. जयदीप यांचा पुढील चेंडू मितेश यांच्यासाठी. सुंदर असं कमबॅक. चांगली गोलंदाजी करतायत जयदीप. मितेश यांना चेंडू काही समजलेला नाही व यष्टी रक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामोला. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचे दुसरे षटक मार्गस्थ जिंकण्यासाठी निर्धारित 10 षटकांमध्ये 86 धावांची गरज उमया संघाला. जयदीप यांचा पुढील चेंडू मितेश यांना. ओ थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण. पंचांचा वाईटचा इशारा व अतिरिक्त 4 धावा. अशा एकूण 5 धावा. धाव संख्येमध्ये 5 ने भर धाव संख्या पोहोचते ती 14 धावा. अतिरिक्त धावेवर थोडं नियंत्रण करायला लागणार आहे किरवली संघाला. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जयदीप यांनी 3 वाईट टाकून एका वाईटवर चौकार दिलेला. अशा एकूण 7 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. लेगच्या दिशेने फ्लिक केलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. मितेश यांच्या बॅटीतून येणारा पहिला चौकार. धाव संख्या पोहोचते ती 18 धावांवर. पॉवर प्लेचे दुसरे षटक मार्गस्थ जिंकण्यासाठी 86 धावांची गरज उमया संघाला. निर्धारित 10 षटकांमध्ये एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काय बॅटीमध्ये आलेला नाही. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला निर्धाव चेंडू. काहीशे कमबॅक करताना जयदीप आपल्या किरवली संघासाठी. जयदीप यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील मितेश. सुंदर अशी गोलंदाजी जयदीप यांच्याकडून. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न पण चेंडू काय मितेशाने समजलेला नाही. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजाने सामावलेला निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत जयदीप आपल्या किरवली संघासाठी.
सुंदर अशी गोलंदाजी त्रिफळाचीत झालेले आहेत. दोन निर्धाव चेंडू गेले होते अगोदर आणि या तिसऱ्या चेंडूवर त्यांना त्रिफळाचीत केलेले आहेत जयदीप यांनी. थोडेसे बिचकत खेळत होते मितेश हे आणि माघारी परत आहेत. जयदीप यांनी दुसरा हादरा दिलेला आहे उमया संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धाव संख्या होते ती 2 गडी बाद. 18 धावा. आणि मितेश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज येत आहेत यतीन चौधरी. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत तनिष. पॉवर प्लेचे शेवटचे षटक निर्धारित 10 षटकांमध्ये जिंकण्यासाठी. मैदान क्रमांक 1 वर या पुढील होणारा सामना मुळगाव व बोर्डी. तसेच मैदान क्रमांक 2 वर या पुढील होणारा सामना माहीम विरुद्ध वेळी. चारही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांच्याकडून आपल्या किरवली संघासाठी. तनिष यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धाव्यांची भर. धाव संख्या पोहोचते ती 22 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. जिंकण्यासाठी निर्धारित 10 षटकांमध्ये 86 धावांची गरज उमया संघाला. पाहूया किरोली संघ काय करतोय. त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती वासळी संघाविरुद्ध. पाहूया तशीच गोलंदाजी पुन्हा आपल्याला पाहायला मिळते का. तनिष यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. सुंदर असा कमबॅक केलेला आहे. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न परंतु अजिंक्य यांना चेंडू काय समजलेला नाही व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजावर सामावलेला आहे निर्धाव चेंडू. चांगले असे कमबॅक तनिष यांच्याकडून. तनिष यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अजिंक्य. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत अजिंक्य यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 23 धावा. तनिष यांचा पुढील चेंडू यतीन यांच्यासाठी. मुळगाव संघ कर्णधार वेळी संघाचे कर्णधार हजर आहेत. मुळगाव संघ कर्णधार मुळगाव संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आपण. मुळगाव व बोर्डी यांच्या नाणेफेकी करण्यासाठी मी राहुल राऊत यांना आमंत्रित करतोय. राहुल राऊत यांनी बोर्डीवर मुळगाव संघाची नाणेफेक करून घ्यायची आहे.
3 षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 25 धावा. माईम असंघ कर्णधार व वेडी संघ कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचे आपण. माईम असंघ व वेडी संघ कर्णधार कृपया आपल्या सहकार्याचे धन्यवाद. वैयक्तिक पहिले व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत. वेदांत राऊत वेदांत यांचा सामना करतील अजिंक्य. पहिल्या मॅच मध्ये वेदांत यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 2 फलंदाज बाद केले होते त्यांनी. पाहूया या मॅच मध्ये काय करतात आपल्या संघासाठी. वेडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मुळगाव संघाने देखील नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वेदांत यांचा पुढील चेंडू अजिंक्य यांच्यासाठी. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेत तटलेला चेंडू, पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत अजिंक्यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 26 धावा. वेदांत यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील यतीन. वेदांत यांचा पुढील चेंडू यतीन यांच्यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतात वेदांत. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी सुरेख अशी गोलंदाजी केली होती व आपल्या संघाला 2 सफलता मिळवून दिल्या होत्या. वेदांत यांचा पुढील चेंडू यतीन यांच्यासाठी. चौथे षटक मार्गस्थ. पुन्हा एक अकुट टक्क्याचा चेंडू, कीपरला काही समजले नाही व चौकार. धाव संख्येमध्ये 4 ने भर धाव संख्या पोहोचते ती 30 धावा. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला, पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. यतीन यांना धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू व या शेवटच्या चेंडूचा सामना करतील अजिंक्य. थोडासा सोयर असा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पंचाचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेमध्ये भर धाव संख्या पोहोचते ती 32 धावा.
अतिरिक्त धावांवर किरवली संघाला नियंत्रण ठेवायचं आहे जर सामना जिंकायचा असेल तर. सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. थोडेसे गचाळचे क्षेत्ररक्षण. एक धाव घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानलेले अजिंक्य यांनी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 33 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत प्रीत राऊत. कृपया 2 षटकांमधील वेळ कमी घ्यायचा आहे. आपल्याला उर्वरित सामने देखील पूर्ण षटकांचे खेळवायचे आहेत. याची प्रत्येक संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. कृपया करून 2 षटकामध्ये अंतर कमी ठेवायचं आहे. मी त्यांचा सामना करतील अजिंक्य. लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही. धाव संख्येमध्ये 1 ने 12 धाव संख्या पोहोचते ती 34 धावा. मी त्यांचा पुढील चेंडू यतीन यांना. 5वे षटक मार्गस्थ. शॉर्ट चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेत तटवलेला आहे. चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 6 धावेचा इशारा आणि पहिला षटकार उमया संघासाठी यतीन यांच्या बॅटीतून येताना धावसंख्येमध्ये 6 ने भर धावसंख्या पोहोचते ती 40 धावा. फारच शॉर्ट असा चेंडू. त्यांचा पुढील चेंडू यतीन यांना. 6वे षटक मार्गस्थ. थोडासा स्वैरसा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचाचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 50 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 6वे षटक मार्गस्थ. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न पण चेंडू का त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही. यावर चेंडू निर्धाव. विस्मित यांचा पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे गौरव यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 51 धावा.
आणि चौकार. सुंदर अशी फटकेबाजी करताना यतीन आपल्या उमया संघासाठी. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 55 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज उमया संघाला. वीस मिनिटांचा पुढील चेंडू. सुंदर असे कमबॅक केलेल्या अशाच गोलंदाजीची गरज आहे किरवली संघाला जिंकण्यासाठी. वीस मिनिटांचा पुढील चेंडूचा सामना करतील यतीन. सुंदर अशी गोलंदाजी लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत यतीन यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 56 धावा. निर्धारित 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज उमया संघाला. पाहूया किरोली संघ काय करतोय, त्यांना रोखू शकतोय का. 24 चेंडू 30 धावा. चोवीस चेंडूमध्ये 30 धावांची गरज. वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत हार्दिक. हार्दिक यांनी पहिल्या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये 4 गडी बाद गेले होते, ते सुद्धा त्रिफळाची. पाहूया तशीच कामगिरी या मॅचमध्ये देखील करतायत का, आणि अशाच कामगिरीची गरज आहे किरवली संघाला जिंकण्यासाठी हार्दिक यांच्याकडून. 24 चेंडू 30 धावा. हार्दिक हार्दिक यांच्या सामना करतील यतीन. कृपया कमी वेळ घ्यायचा आहे 2 षटकांमध्ये. 24 चेंडू 30 धावा. लॉंग ऑनच्या दिशेने तडवलेला चेंडू, पाहूया झेल होतोय का, पण चेंडू जातोय सीमा पार. 4 धावेचा इशारा. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 60 धावा. 23 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी उमया संघाला. चांगली अशी फलंदाजी करताना यतीन आपल्या उमया संघासाठी. वैयक्तिक 28 धावांवर खेळत आहेत यतीन. चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या उमया संघासाठी. काहीसे कमबॅक हार्दिक यांच्याकडून. पुन्हा एका लॉंग ऑनच्या दिशेने तडवलेला चेंडू, आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावेचा इशारा. चौकार. धाव संख्या पोहोचते ती 64 धावांवर. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. निर्धारित 21 चेंडूमध्ये 21 चेंडू 22 धावा. हार्दिक यांचा पुढील चेंडू यतीन यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक
लॉंग ऑनच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी करताना यतीन आपल्या उमेद संघासाठी. धावसंख्येमध्ये 4 ने भर धावसंख्या पोहोचते ती 68 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. निर्धारित 20 चेंडूंमध्ये 20 चेंडू 18 धावा. यतीन हे वैयक्तिक 36 धावांवर खेळत आहेत. 20 चेंडू 18 धावा. काहीसे कमबॅक, परंतु कीपर यांना चेंडू काही समजलेले नाही. पंचांचा 22चा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 69 धावा. हार्दिक यांचा पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी. चांगला असा स्क्वेअर कट मारलेला आहे, पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत गौरव यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 7 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 70 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज उमया संघाला. पाहूया किरोली संघ काय करतोय, त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का. जयदीप यांनी चांगली अशी गोलंदाजी केली होती. एका षटकात त्यांनी 2 गडी बाद केले होते. पाहूया त्यांना पुन्हा गोलंदाजी मार्गावर आणले जाते का. वैयक्तिक पहिले व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत विक्रांत राऊत. 18 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी उमया संघाला. आणि विक्रांत यांचा सामना करतील यतीन. यतीन हे वैयक्तिक 36 धावांवर खेळत आहेत. सुंदर असा लॉंग आउटच्या दिशेत तटवलेला चेंडू, पण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत गौरव यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 71 धावा. 17 चेंडू आणि 15 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. लॉंग ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. आणि यतीन हे 40 धावांवर पोहोचलेले आहेत. पाहूया आजच्या दिवसातली पहिली हाफ सेंचुरी होते का यतीन यांच्या रूपाने. विक्रांत याचा पुढील चेंडूचा सामना करतील यतीन. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेत तडलेला चेंडू, परंतु एकच धावेवर समाधान मानावे लागत आहे. चांगले असे क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 76 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावेंची गरज उमया संघाला. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 77 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज उमया संघाला. सुंदर असा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. पाहूया फिल्डर काय करतात. चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा.
ह्या पुढील सामना मैदान क्रमांक 1 मुळगाव विरुद्ध बोर्डी. सामना 9 षटकांचा होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. मुळगाव व बोर्डी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ही नोंद घ्यावी की सामना 9 षटकांचा होईल. पॉवर प्ले 3 ओव्हरचा राहणार. 4 गोलंदाज 2 षटके आणि 1 गोलंदाज 1 षटक टाकणार. सामना 9 षटकांचा होईल. मैदान क्रमांक 1 मुळगाव बोर्डी. सांगितलं समजलं. सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला आहे. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत यतीन यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 82 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावेची गरज निर्धारित. 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 4 धावा. मैदान क्रमांक 2 ह्या पुढील सामना माहीम अविरुद्ध वेडी. सामना 9 षटकांचा होईल. पॉवर प्ले 3 षटकांचा असणार आहे आणि 5 गोलंदाज वापरायचे आहेत. 4 गोलंदाज 2 षटके टाकतील आणि 1 गोलंदाज 1. मैदान क्रमांक 2 माहीम अविरुद्ध वेडी. सामना 9 षटकांचा होणार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. पॉवर प्ले 3 षटकांचा राहील. वैयक्तिक पहिले व संघासाठी 9वे षटक घेऊन येत आहेत हृदयान. निर्धारित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आणि हृदयान यांचा सामना करतील यतीन. चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या उमळा संघासाठी हृदयान आणि लेगच्या दिशेत तटवलेला चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि चौकार आणि हा विजयी चौकार मारलेला आहे यतीन यांनी. उमळा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. यापुढील होणारे दोन्ही सामने हे 9 षटकांचे असतील. 3 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज. याची 4 संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. यापुढील होणारे दोन्ही मैदानावरील सामने हे 9 षटकांचे असतील आणि यतीन यांनी 50 हे मारलेले आहेत आणि पहिली हाफ सेंचुरी झालेली आहे आजच्या दिवसातली. नाबाद 50 धावा. अभिनंदन यतीन. आणि या स्पर्धेतील माझ्या मते ही पहिलेच 50 आहेत. अर्धशतक आहे. आता जो सामना झाला मैदान क्रमांक 1 वर किरवली विरुद्ध उमळे. या सामन्यातील सामनावीर आहेत यतीन. यतीन यांनी विक्ट्री स्टँडकडे आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे आहे. आणि यतीन यांना